35 वर्ष 40 वर्ष या तालुक्यातील लोक आम्हाला स्वीकारतात असं जर असतं तर या देशाचा पंतप्रधान दाऊद इब्राहिम झाला असता. विरोधात जाण्याचं धाडसच कोण करणार नाही अशी एक सिस्टमॅटिक व्यवस्था निर्माण केली. त्यांचं असं म्हणणं असतं की 50-60 वर्ष जेव्हा एखादं गाव, एखादा तालुका, एखाद्या कुटुंबाला स्वीकारतो केवळ फक्त दहशतीच्या जोरावरती. केवळ दहशतीच्या जोरावरती नाही, त्यांनी प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी जी फूट पाडलेली आहे आणि विरोधात जाणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भानं ज्या पद्धतीनं त्यांनी त्या विरोधकांना संपवलेलं आहे आणि त्याच्यामुळं विरोधात जाण्याचं धाडसच कोण करणार नाही अशी एक सिस्टमॅटिक व्यवस्था निर्माण केली. आणि त्यांचा स्वतःचा जो अनगर आणि त्याच्या भोवतालचा जो 12 वाड्या आहेत, एक साधारणपणे 15 ते 20 हजार मताचा जो त्या ठिकाणी जो गट्टा आहे, त्या ठिकाणचं एकही मत दुसरीकडे जाणार नाही याची पूर्ण मोर्चेबांधणी त्यांनी केलेली आहे. तिथल्या झाडाचं पानही त्यांच्या परवानगीशिवाय हलणार नाही अशा पद्धतीची प्रचंड दहशतीची व्यवस्था आहे. दोन बाजू आहे त्याला. एक म्हणजे त्यांनी त्याच भागातल्या प्रत्येक घरातला एक तरी माणूस त्यांच्या कुठल्या तरी संस्थेमध्ये नोकरीला लावलेला आहे. त्यामुळं त्या संबंधित कुटुंबाचा प्रपंच जो आहे तो यांच्या जीवावर अवलंबून आहे. जर समजा कुणी विरोधात जायचा प्रयत्न केला तर त्या कुटुंबातल्या त्या सदस्याला ताबडतोब नोकरीवरून काढलं जाईल. किंवा जर कुणी त्यांच्या संस्थेमध्ये नोकरीला नसेल तर कुठं ना कुठं जे त्यांच्या संस्थांच्या अवतीभोवती कमर्शियल गाळे व्यवसायाची दुकानं आहेत, ती दुकानं तरी एक त्यापैकी कोणाकडे तरी आहेत, ताबडतोब त्याचं दुकान काढून घेतलं जाईल. जर हेही नसेल, साधा शेतकरी असेल, जरी यांच्याशी कुठला अवलंबून नसेल, त्या परिसरातला असेल, तर त्या संबंधित शेतकऱ्याचा ऊस जो आहे तो यांच्या कारखान्यावरच घालायला लागतो जवळच असल्यामुळे. बरोबर. जर त्यानं काही आगाऊपणा केला, विरोधात जायचा प्रयत्न केला तर तो ऊस वाळून गेला तरी हे कारखान्याला घेऊन जाणार नाही. आणि समजा एखाद्याने ऊस घातलेला असेल, उज्ज्वला थिटेंसारखा, विरोधात गेली तर ऊसाचं बिलच देणार नाही. ह्याच्याही पलीकडे जाऊन तरी समजा कोण विरोधात गेला त्याच्यापैकी पण, तर रातोरात त्याचं शेत जाळलं जाईल, रातोरात त्याच्या मोटरी पळवल्या जातील, रातोरात त्याच्या पाईप तोडून टाकली जातील. शेजारचा शेतकरी अचानकच त्याला रस्ता बंद करून टाकेल, कुणीतरी एखादा येऊन त्याच्याशी भांडणं काढेल आणि त्याच्यावर अट्रॉसिटीची केस होईल. असे सगळे प्रकार, हे सगळे फॉर्म्युले आहेत त्यांचे. आणि त्या फॉर्म्युलेमध्ये त्यांच्या त्या मोडस ऑपरेंटिव्हमध्ये त्यांना त्यामध्ये एक एक्सपर्टाईज तयार झालेली, एक्सपर्टीज झालेली आहे त्यात. आणि याला सत्तेची सत्ता सातत्यानं असल्यामुळं इथले पोलीस अधिकारी, इथले तहसील अधिकारी, इथले MSCBचे अधिकारी, इथले आरोग्याचे अधिकारी, इथले MSCBचे अधिकारी, इथले PWDचे अधिकारी, इथले जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी, ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड दहशत. जर कुठल्या अधिकाऱ्याने नाही ऐकलं तर त्याला शेतात नेऊन बांधून त्याला उलट टांगून मारतील. आणि हे प्रकार घडलेले आहेत. अनेकांना असं वाटेल तुम्ही एक्झॅगरेट, अतिरेक बोलताय. वाटू शकतं. पंडित देशमुख यांचा जो मर्डर झाला तो मर्डर कशा पद्धतीने झाला, आपल्याला आता ते मस्साजोगचा संतोष देशमुख यांचा झालेला मर्डर जो आहे तो अतिशय भयानक आणि क्रूर असा, जो सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये जे लोकांनी त्याच्या संदर्भामध्ये जे ऐकलं बोललं, हे आज सोशल मीडिया होता, इलेक्ट्रॉनिक मीडिया होता. आणि ह्या सगळ्यामुळं त्याची तीव्रता जी आहे ती लोकांच्या मनापर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचली. परंतु हा 20 वर्षापूर्वी झालेला मर्डर जो आहे हा त्याच्याही पेक्षा भयानक होता. आणि एवढा भयानक होता तो इथल्या परिसरातल्या लोकांच्याच फक्त मनावर आणि ह्याच्यावर तो बिंबला गेला. कारण त्यावेळेला इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता, आणि प्रिंट मीडिया जो होता तोही मर्यादित होता. आणि ह्या सगळ्या कारणामुळं त्यावेळेचा मर्डर जो आहे तो पचवला गेला. त्या ठिकाणी 18 महिन्यानंतर त्यांना ते निर्दोष सुटले. 13 जण त्या ठिकाणी आरोपी होते माझ्या माहितीप्रमाणे. 13च्या 13 निर्दोष सुटले. म्हणजे हे जे त्यांनी त्यावेळेला केलं ते पचलंच ना. आज अपिलामध्ये आहे केस हायकोर्टात, पण 20 वर्ष झालं केस बोर्डावर येत नाही. मला सांगा, यंत्रणेचा त्याच्यामध्ये हात असला, यंत्रणा हाताशी धरल्याशिवाय होऊ शकते?